अमरावतीच्या दर्यापूरमध्ये नवनीत राणांच्या सभेत 2 गटात राडा। सभेमध्ये नवनीत राणांवर हल्ल्याचा प्रयत्न। यावेळी खुर्च्यांच्या फेकाफेकीत अनेक जण जखमी। अमरावतीतल्या या गदारोळा प्रकरणी 48 जणांवर गुन्हा दाखल तर 2 ते 3 जण ताब्यात। राणांच्या सभेमध्ये मोठा गदारोळ झाला। नाशिकच्या लासलगावमधल्या सभेमध्ये मनोज जरांगे भाऊक, आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही, आपण थोड्याच दिवसांचे पाहुणे, मात्र समाजाचा लढा अर्धवट राहू देऊ नका, जरांगेंचं भावनिक आवाहन। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा, मनोज जरांगेंचा सकल मराठा समाज बांधवांना संदेश। येवल्यातील गवंडगाव इथल्या सभेमध्ये वक्तव्य। सरकार स्थापन झाल्यानंतर अंतरवालीत सामूहिक उपोषण करणार, मनोज जरांगेंची घोषणा। नाशिकच्या अंदरसूल गावामध्ये ते बोलत होते। मराठा आरक्षणासाठी समर्थन देणार, असदुद्दीन ओवैसींचं वक्तव्य। मालेगाव मध्य येथील एमआयएमचे उमेदवार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल कासमी यांच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते। आमगाव इथल्या सभेमध्ये नाना पटोले यांचा मुख्यमंत्री पदासाठी अप्रत्यक्ष होकार। राजकुमार पुराम यांना आमदार बनवायचंय। नानाभाऊ, उद्या काय होणार हे तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही एक आमदार दिला नाही तर अडचण होईल, नाना पटोलेंचं वक्तव्य। महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून स्पर्धा नाही, मात्र महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून सर्वांना स्वप्न पडू लागली आहेत। श्रीकांत शिंदेंची महाविकास आघाडीवर टीका। हिंदू मुस्लिम वाद करू नका, महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगा, नाना पटोलेंचा फडणवीसांना सल्ला। ईद येते तेव्हा यांचे नेते गोल टोप्या घालून बिर्याणी खायला जातात, पटोलेंची टीका। महाविकास आघाडी आणि काँग्रेस मुस्लिम समाजात प्रचंड विभाजन करतायत आणि त्यातूनच ही निवडणूक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, मात्र महायुती त्यांना निश्चितपणे उत्तर देईल, फडणवीसांची एक्सपोज। महेश लांडगेंच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांची सभा। सभेमध्ये फेक नरेटिव्ह फॅक्टरीचे मालक शरद पवार आणि सुप्रिया सुळे असल्याचा फडणवीसांकडून पुनरुच्चार। अजित पवार हे अत्यंत जातीयवादी, त्यांनी नेहमी ओबीसी, एसटी, एनटी यांच्या बजेटमध्ये कपात केली। जितेंद्र आव्हाड यांचे अजित पवारांवर गंभीर आरोप, ते एबीपी माझाशी बोलत होते। महाविकास आघाडीचा छुपा अजेंडा त्यांनीच उघड केला। देशामध्ये जातीयवाद पसरवण्याचं काम महाविकास आघाडी आणि त्यांना साथ देणारे लोक करत असल्याचं स्पष्ट। वोट जिहादवरून भाजप खासदार अशोक चव्हाण यांचा महाविकास आघाडीवर निशाणा। शरद पवारांचा मानसपुत्र असं आपण नाही तर लोक म्हणतात, शरद पवारांनी कौटुंबिक संबंध नव्हते असं म्हटल्यानं वेदना। दिलीप वळसे पाटलांकडून नाराजी व्यक्त। दिलीप वळसे पाटील लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न करतात। वळसे पाटील आणि शरद पवारांमध्ये कौटुंबिक संबंध असल्याचं जयंत पाटील यांनी वक्तव्य केल्यानंतर शरद पवार पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं चुकीचं विधान। काँग्रेसनं आंबेडकरांना भारतरत्न देण्यासाठी वर्षानुवर्ष विलंब केला, मात्र मोदींनी लगेच भारतरत्न किताब दिला, राजनाथ सिंग यांचं वक्तव्य। मालेगावमध्ये बेनामी अकाउंट वोटवरून जिहादसाठी वापरल्याचा नेते किरीट सोमय्यांचा आरोप। इतर 7 राज्यातून 253 कोटी रुपये मालेगावमध्ये वोट जिहादसाठी आल्याची सोमय्यांची माहिती। मौलाना नोमानी यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल। महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना 24 तासात चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले, किरीट सोमय्यांची माहिती। देशामध्ये लोकशाही आहे, कोणतीही संघटना आपला विचार मांडू शकते। भाजप नेहमी निवडणुकीत असे मुद्दे मांडत वोट जिहाद, लव जिहाद, भारत पाकिस्तान यावरून चर्चा करत असते, नसीम खान यांची भाजपवर टीका। तुम्ही घड्याळ हिसकावून घेऊ शकता, पण त्याची वेळ हिसकावून घेऊ शकत नाही, काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांची नाव न घेता अजित पवार गटावर टीका। लालबागमध्ये तुळशी विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाला मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर आणि ठाकरे गटाचे उमेदवार अजय चौधरी यांची उपस्थिती। दोघांचाही एकमेकांशी दिलखुलास संवाद। ऑल इंडिया मिली उलेमा बोर्ड आणि मौलाना यांचा अंधेरी पश्चिम विधानसभेतील अपक्ष उमेदवार अरिफ शेख यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे अंधेरीतील जागेवर नवा ट्विस्ट।
आज प्रचाराचा सुपर संडे 20 नोव्हेंबरला मतदान असून उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार, त्यामुळे आज उमेदवारांकडून मतदारसंघ पिंजून काढण्याचा प्रयत्न. मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची भव्य सभा बीकेसी मैदानावर संध्याकाळी 6 वाजता. महाविकास आघाडीच्या 36 उमेदवारांसाठी सभेचं आयोजन. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते सभेला उपस्थित राहणार. उद्धव ठाकरेंची आज कराड आणि पालघरमध्ये सभा, तर संध्याकाळी मुंबईतील महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेला उपस्थित राहणार. बाळासाहेब ठाकरेंचा आज 12वा स्मृतिदिन. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह शिवसेना ठाकरे गटाचे सगळे नेते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादनासाठी जाणार. गृहमंत्री अमित शहा आज विदर्भ दौऱ्यावर. गडचिरोलीसह विदर्भात अमित शहांच्या आज 4 सभा. गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज प्रचारासाठी नागपूरमध्ये. काल रात्री दोघांचाही नागपूरच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्काम. भाजपच्या केंद्रीय नेत्यांची फौज आज मुंबईत. नितीन गडकरी, भूपेंद्र पटेल मुंबईमध्ये प्रचार करणार. पश्चिम बंगालचे सुवेंदू अधिकारीही मतदारांशी संवाद साधणार. मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रचार सभांची हाफ सेंचुरी पूर्ण. दिवसाला 4 ते 6 सभा मुख्यमंत्री घेत असून 29 दिवसात मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभांची हाफ सेंचुरी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभांचा धडाका. उत्तर महाराष्ट्रासह मुंबईत शिंदेंच्या एकूण 6 सभा. संध्याकाळी भांडूप आणि भायखळ्यामध्ये सभा. देवेंद्र फडणवीस आज त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात शक्तीप्रदर्शन करणार. मतदान करण्याचं आवाहन करणार. अजित पवारांची आज पारनेरमध्ये निलेश लंकेंच्या बालेकिल्ल्यात सभा. अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष. राधाकृष्ण विखे आणि सुजय विखेही उपस्थित राहणार. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या प्रचारासाठी शरद पवारांची आज सभा. इंदापूरसह दौंड आणि सासवडमध्येही शरद पवारांचा दौरा. प्रियंका गांधींचा आज नागपूरमध्ये रोड शो. नागपूरच्या अवस्थीनगर चौकातून रोड शोला सुरुवात होणार. जोपर्यंत भाजपनं विश्वासघात केला नाही तोपर्यंत, म्हणजे 2019 पर्यंत आपण कोणाशीही बोललो नव्हतो. 2019 मध्ये पहिल्यांदा सोनिया गांधींशी बोलणं झालं. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा खुलासा. उद्धव ठाकरेंकडून मनसेचा गुजरात नवनिर्माण सेनाचा उल्लेख. महाराष्ट्र द्रोह्यांसोबत जाणार नाही. एबीपी माझाच्या मुलाखतीत 2 ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं उत्तर. महाराष्ट्राला सुवर्ण काळाकडे न्यायचे, त्यामुळे भाजपला मत म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांना मत, हे विचार करून गोरेगावकरांनी मतदान करावं. गोरेगावमधल्या सभेत आदित्य ठाकरेंची महायुतीवर टीका. शिवाजीनगर मानखुर्दमधील समाजवादी पक्षाचे उमेदवार अबू आझमींच्या प्रचारासाठी अखिलेश यादव यांची सभा. अखिलेश यादव काय बोलणार याकडे लक्ष. भाजप उमेदवार अमल महाडिकांच्या प्रचारासाठी आज योगी आदित्यनाथ कोल्हापूरमध्ये. योगी आदित्यनाथ यांची तरुणांमध्ये क्रेज. त्यांच्या सभेचा खूप फरक पडेल, अमल महाडिक यांना विश्वास. उत्तर प्रदेशमधून एक जण इथे आले आणि बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला. मात्र 23 तारखेला ज्यांनी आधीच पार्टीला कापलं तेच कापले जातील. काँग्रेस नेते राज बब्बर यांची नाव न घेता योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका. इंदिरा गांधींना जेव्हा आणीबाणीनंतर शिक्षा सुनावली तेव्हा त्यांनी संविधानाचा अपमान केला. नितीन गडकरींची काँग्रेसवर टीका. ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी भेटत असताना स्टेजचा काही भाग खचला. उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्यानं स्टेज खचल्याची माहिती. गुहागरमध्ये भाकरी फिरवण्याची वेळ आली. आधीची भाकरी करपली. सज्जन माणूस दिलाय. दुर्जनांच्या माथी काठी हाणायची. भास्कर जाधव यांना मुख्यमंत्र्यांचा टोला. शिंदे गुहागरमधल्या सभेमध्ये बोलत होते. नाशिकमध्ये संजय राऊतांच्या बॅगची तपासणी. सभेसाठी आले असता कळवण हेलिपॅडवर संजय राऊतांची बॅग तपासली. सोलापूर विमानतळावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या बॅगांची तपासणी. प्रचार दौऱ्यासाठी आल्यावर भरारी पथकाकडून तपासणी. निवडणूक आयोग लोकशाहीचा आत्मा, मात्र आयोगाकडून पक्षपातीपणा सुरू. उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीच्या घटनेवरून हे स्पष्ट होतं. बच्चू कडूंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल. मनसे नेते माहीमचे उमेदवार अमित ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या घरी भेट दिली. सावरकरांच्या स्नुषा सुंदर विश्वास सावरकर यांचे आशीर्वाद घेतले. परभणीच्या जिंतूरमध्ये शरद पवार पक्षाचे उमेदवार विजय भांबळेंच्या प्रचारासाठी मुलीसह जावई मैदानात. लेक प्रेक्षा भांबळेंसह जावई श्रीकांत बोराडेंकडून घरोघरी जात प्रचार.
भाजप उमेदवार अर्चना पाटील चाकूरकरांच्या प्रचारासाठी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा रोड शो. स्वतंत्र लातूर तिरुपती रेल्वे सेवा आणि विमानसेवा सुरू करण्याचं लातूरकरांना आश्वासन. भाजपचे उमेदवार गणेश नाईकांचा डोर टू डोर प्रचारावर भर. नवी मुंबईसह सोसायट्यांमध्ये जाऊन गणेश नाईकांकडून मतदानाचं आवाहन. चांदोलीमध्ये प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता दिनेशलाल यादव म्हणजेच निरहुआ रिक्षावालाकडून महायुतीचे उमेदवार दिलीप लांडेंचा प्रचार. मतदान करण्याचं आवाहन करत गीत गायलं. भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सपाचे उमेदवार रियाज आझमींच्या प्रचारासाठी रॅलीचं आयोजन. प्रचार रॅलीमध्ये उत्तर प्रदेशच्या सपाच्या खासदार इकरा हसन चौधरींचाही सहभाग. सांगली विधानसभेतील भाजप महायुतीचे आमदार सुधीर गाडगिळ यांचा वचननामा प्रसिद्ध. मागणी मुक्त आणि समस्या मुक्त सांगली करण्याचा निर्धार. जालना मतदारसंघात पोलिंग चिठ्ठीच्या नावाखाली अर्जुन खोतकरांकडून पैशांचं वाटप. नाव न घेता काँग्रेस उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा खोतकरांवर आरोप. गोरंट्याल यांचे आरोप बिनबुडाचे, खोतकरांचं प्रत्युत्तर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.